आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास। धुळे जिल्ह्यातील खतसाठा वितरणातील अनियमितता, काळाबाजार आणि लिंकिंग प्रथा यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज तीव्र आंदोलन करण्यात आले। कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत निवेदन सादर करून तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली। 4 मे 2026 दुपारी धुळे येथील कृषी कार्यालयात सोनवणे हे निवेदन देण्यासाठी गेले असता जिल्हा कृषी अधीक्षक अनुपस्थित होते। त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। जिल्ह्यात खरीप हंगाम तोंडावर असताना खत उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे। अनेक ठिकाणी खत असूनही कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत। शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून काही विक्रेत्यांकडून जादा दर आकारले जात असल्याचेही समोर आले आहे। त्यांना बियाणे, कीटकनाशके किंवा इतर साहित्य जबरदस्तीने विकण्याची लिंकिंग प्रथा सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। ही पद्धत बेकायदेशीर असून शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारी असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले। जिल्ह्यातील खतसाठ्याची दररोज अद्ययावत माहिती सार्वजनिक करावी। प्रत्येक गावनिहाय उपलब्धता ऑनलाईन/व्हॉट्सअॅपद्वारे जाहीर करावी। काळा बाजार व जादा दर आकारणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी। लिंकिंग प्रथा तात्काळ बंद करावी। खरीप हंगामासाठी वैज्ञानिक नियोजन करून वेळेवर खत पुरवठा सुनिश्चित करावा। याशिवाय शेतकऱ्यांसाठी सुलभ तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली। यावेळी उपजिल्हा प्रमुख भरत राजपूत, आधार बोरसे, नगराज साळुंखे, कृष्णा कोळी, गुरुनाथ कोळी, भाईदास बोरसे, जितेंद्र महाजन, भगवान साळुंखे, बाबूलाल साळुंखे यांच्यासह अनेक शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्रातील ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला भेट द्या। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास।